तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून चोरट्यांनी आता भरवस्तीत घरफोड्या करण्यास सुरुवात केली आहे। शहरातील वाडीखुर्द परिसरात असलेले द्वारका नगर, प्रभाकर नगर आणि पाटील नगरातील अज्ञात चोरट्यांनी 5 ते 6 घरांचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही। तर 2 बंद घरांचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 65,500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार द्वारकानगर येथील रहिवासी आणि पेशाने शिक्षक असलेले सुनील प्रभाकर हागे वय 36 वर्षे यांच्या घरी चोरट्यांनी संधी साधली। 16 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून ते 17 एप्रिलच्या पहाटे 5:30 वाजेदरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। कपाटातील सोन्याची चेन, कानातील टापसे, चांदीचा शिक्का आणि 7,000 रुपये रोख असा ऐवज चोरून नेला। त्याचप्रमाणे जवळच असलेल्या पाटील नगर भागातील भूषण महाले यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लहान मुलीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या। घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणी सुनील हागे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध BNS कलम 305, 331(3), 331(4) अन्वये गुन्हा अपराध क्रमांक 268/2026 दाखल करण्यात आला। पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर आणि अयूब शेख करत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।